नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, सगळ्यांना माझा नमस्कार आहे. कसे आहात तुम्ही सगळेजण? बरे आहात का मित्रांनो? माझं ब्लॉग बनायचं इच्छा नव्हती, पण तरी देखील मी हे ब्लॉग बनवत आहे मित्रांनो. तुम्हाला देखील कळालं पाहिजे की मी किती दिवसापासून व्हिडिओ बनत नाही. माझी काय परेशानी चालू आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही ह्या 2026मध्ये काय काय गमावलं मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण की मी गमावलं मित्रांनो, माझे मम्मीचे वडील, माझे आजोबा मित्रांनो, या दुनिया जून महिन्यामध्ये 27 तारखेला ही दुनिया सोडून गेले मित्रांनो. तर हे मी तुम्हाला सांगते की माझे आजोबा 96 वर्षाचे होते मित्रांनो. खूप टाईम ते जगले, खूप टाईम त्यांनी दुनिया बघितली मित्रांनो. आणि आता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा, 96 वर्ष माझे आजोबा चांगले जगले की नाही म्हणून सनी मित्रांनो. खरोखर ते इमानदारीनं जगले मित्रांनो. तर तुम्हाला सांगते मित्रांनो, दुनियामध्ये चांगलं जगायचं असलं ना, तर आपल्या शरीराची काळजी घ्या. आणि दारू वगैरे काही पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, बिडी पिऊ नका मित्रांनो. कारण की बिडी, तंबाखू आणि दारू ह्या शरीराला खूप हानिकारक आहे मित्रांनो. आणि चांगलं जगायचं ना, तर 2 दिवस व्यवस्थित जगायचं, तर तुम्ही चांगलं जेवण जेवा. 1 टायमाला नाही, 2 टायमाला नाही, 3 टाईम व्यवस्थित जेवण तुम्ही करा मित्रांनो. कारण की जेवण वगैरे व्यवस्थित केलं ना, माणसाची शरीराचे सगळे पार्ट व्यवस्थित राहतात मित्रांनो. आणि शरीर सुरक्षित राहतं मित्रांनो. त्याला काही हानी होत नाही आणि बिमाऱ्या आपल्याला लागू शकत बी नाही मित्रांनो. कारण की बिमाऱ्या आपण स्वतः लावून घेतो मित्रांनो. दारू पितो, बिड्या पितो, तंबाखू खातो, व्यसनं करतो मित्रांनो. व्यसनामुळं बिमाऱ्या लागतात मित्रांनो. जर कोणाला शुगर आहे तर त्यांनी शुगरची काळजी घ्यायची, कोणाला कॅन्सर आहे त्यांनी कॅन्सरची काळजी घ्यायची. सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. या शरीराला कुठलंही दुःख लागू देऊ नका मित्रांनो. कारण की खरोखर माझे आजोबा 96 वर्षापर्यंत जगले मित्रांनो. मला त्याचा खूप अभिमान आहे मित्रांनो. कारण की आत्ताचे लोक एवढे दिवस जगत नाही आहे. कोणी 30 वर्षाच्या आत चाललं, कोणी 18 वर्षाच्या आत चाललं, कोणी 20 वर्षाच्या आत चाललं, तर कोणी 50 वर्षाच्या आत चाललं मित्रांनो. तर मित्रांनो, जास्त दिवस जर तुम्हाला जग बघायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही व्यसनं करू नका. तर माझ्या मनाचे जे विचार होते मित्रांनो, ते मी व्यक्त केले. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा का हे ताई काय बोलते आणि काय नाही, आणि आता ताईला आम्ही काय उत्तर द्यायचं. जर तुम्हाला माझे बोलणे योग्य वाटते मित्रांनो, तुम्हाला योग्य उत्तर द्या. जर कोणाला माझं उत्तर नाही आवडलं तर ते बी मला सांगा मित्रांनो. कारण की माझ्या आजोबाला बिमाऱ्या वगैरे काहीही दुखणं नव्हतं मित्रांनो. फक्त त्यांची अन्न नेली ना मित्रांनो, त्यांना जेवण जात नव्हतं. फक्त जेवण न जाण्यामुळं मित्रांनो, आणि त्यांना फक्त एकदाच ताप आला मित्रांनो, आणि तो खूप जास्त आला मित्रांनो. यामुळे माझे आजोबा आज ह्या जगात नाही मित्रांनो. तरी देखील देवाला मी धन्यवाद देते का आत्तापर्यंत माझे आजोबा आमच्यासोबत होते मित्रांनो. त्यांनी 4थी पिढी बघितली मित्रांनो. एक त्यांच्या लेकरांची, एक त्यांच्या लेकरांची आणि एक त्यांच्या नातीच्या लेकराची मित्रांनो. आणि नातीच्या लेकरंसुद्धा त्यांनी बघितले, नातीच्या लेकराची लेकरंसुद्धा त्यांनी बघितले मित्रांनो. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. 4थी पिढी लोक माझे आजोबा आमच्यासोबत होते मित्रांनो. म्हणून देवाला मी खूप खूप आभार मानते मित्रांनो. तुम्ही देखील माना, कारण की तुमच्या घरी देखील खूप म्हातारे लोक असतील मित्रांनो. त्यांची काळजी घ्या. त्यांचं काय दुखतं काय नाही विचार करा. त्यांना विचारा तुम्हाला काय होतं आहे काय नाही. त्यांची देखील काळजी घ्या मित्रांनो. कारण की एक झाडाची सावली नाही, आईवडिलाची सावली जर डोक्यावरून गेली ना मित्रांनो, हे जग आपल्याला कितीतरी लोक असतात आपले नातेवाईक, पण आपण तरी बी एकटं पडतो मित्रांनो. जी आईवडिलाची सावली ना मित्रांनो, ती सावली खूप चांगली असते आणि खूप थंडगार सावली राहते मित्रांनो. ती कधी देखील त्या सावलीमध्ये आपल्याला ऊन लागत नाही मित्रांनो. आणि खरोखर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं. नमस्कार.